नमस्कार. संभ्रमित झालेल्या अर्जुनाला प्रभूंनी एक मार्गदर्शन केलंय. आततायी लोकांचा वध करणे हे तुझं कर्तव्य आहे आणि त्या आततायी लोकांना मारण्याने तू आप्तांचा वध केल्याचा पाप तुझ्या शिरी येणार नाहीये. अर्जुनाला प्रभू पावला पावलावर सांगतायत की तू चुकतोयस अर्जुना. तू ज्यांच्या विषयी शोक करतो आहेस तो शोक करण्याच्या योग्यतेची ती माणसंच नाही आहेत हे त्याला ते पटवून देत आहेत. अर्जुन संभ्रमित आहे, गोंधळलेला आहे, सतत गोंधळलेला आहे. बघा, आततायी लोकांचा वध करणं हा क्षत्रियाच्या कर्तव्याचा भाग असतो. आता आततायी लोकांची व्याख्या पण सांगितली. आग लावणारे, धनहरण करणारे, दुसऱ्याच्या बायकोला परस्त्री हरण करणारे, गुप्तपणे विष पाजणारा, भूमिहरण करणारा, झोपलेल्यांवर हल्ला करणारा, या सगळ्यांना आततायी म्हटल्या गेलेलं आहे. पण या आतताईंच्या पराभवासाठी प्रयत्न झालेच पाहिजेत. आता या आतताई लोकांची तेव्हाची प्रभूची व्याख्या, देवाची व्याख्या आणि आताची कृष्णाची व्याख्या जराशी काही कुठे चूक आहे का हो? बघा जरा तपासून. काय आहे, आपण सगळे अर्जुन म्हणतो ना स्वतःला, आपण सारे अर्जुन आहोत, संभ्रमित झालेले अर्जुन आहोत. म्हणून मी त्या पुस्तकाचं उदाहरण वारंवार देतो. आपण सारे अर्जुन आहोत वपूंच्या पुस्तकाचं. आम्हालाच कळत नाहीये. निवडणुका येतात तेव्हा आपण शस्त्र खाली ठेवतो आणि म्हणतो काय, कुणाला निवडून देणं काय फरक पडणार आहे, आमचं काय होणार आहे, कशाला मतदान करायचं, चला त्यापेक्षा तीर्थयात्रेला जाऊ, चला इकडे जाऊ, चला चारधामची यात्रा करू, कोणी म्हणतं द्वारकेला जाऊ, कोणी म्हणतं जगन्नाथपुरीला जाऊ. अरे अर्जुना, आतताई माणसांचं पराभव करण्याचं तुझं व्रत काय झालं बाळा? हे भारतीय लोकशाहीतल्या अर्जुना, तुझ्या हातामध्ये, तुझ्या बोटामध्ये गांडीव दिलाय आणि त्या गांडीवाने तुला आतताई लोकांचा पराभव करायचा आहे. हे गांडीव तू त्या बटनावर दाबून आतताई लोकांना पराभूत करणार आहेस. त्यावेळेला असाच आप्तस्वकीयांचा विचार करणार आहेस का रे बाबा? कुरुक्षेत्र तिथंही आहे, कुरुक्षेत्र इथंही आहे. तेही कुरुक्षेत्र होतं स्वतःच्या हक्काचं, स्वतःच्या अधिकाराचं. हेही कुरुक्षेत्र आहे स्वतःच्या हक्काचं, राज्याला वाचविण्याचं, राज्याला योग्य सम्राट देण्याचं. अर्जुनाचं युद्ध स्वतःसाठीच नव्हतं, अजिबात नव्हतं. अर्जुनाचं युद्ध या हस्तिनापूर नावाच्या साम्राज्याला योग्य सम्राट देण्याचं होतं. एका आतताई, मत्तकामी, स्त्रीलंपट, परस्त्री हरण करणारा, परधन हरण करणाऱ्या व्यक्तीपासून राज्याला वाचवायचं असेल तर योग्य राजा दिला पाहिजे, यासाठीच ते युद्ध होतं. आणि तेच युद्ध करायला प्रभू श्रीकृष्ण त्याला प्रवृत्त करत होते. त्याच्या निवृत्तीच्या, विषादाच्या मार्गापासून परावृत्त करत होते. लक्षातच येत नाही आमच्या हे की आम्ही अर्जुन झालो. आम्हालाही ही लढाई लढायची आहे. आम्हालाही धर्माचं रक्षण करायचं आहे, धर्माच्या साठी आम्हाला लढायचं आहे. आणि अशा वेळी अर्जुनाची आवश्यकता असते, कृष्णाची आवश्यकता असते आपल्या सगळ्या अर्जुनाला. जशी हनुमानाला जांबुवंताची आवश्यकता होती ना, त्याच्या विसरलेल्या शक्तीची आठवण करून देण्यासाठी, तशी अर्जुनाला त्यानेच विसरलेल्या ज्ञानाची आठवण करून द्यायला भगवंताची गरज लागली होती. आणि त्याला आठवण करून दिली गेली की अरे आता ताई माणसांना मारणं तुझं कर्तव्य आहे, कारण तुझ्या मातृभूमीला, तुझ्या राज्याला काही चांगल्या शासकाची आवश्यकता आहे आणि तुझा भाऊ युधिष्ठिर हा त्याचा चांगला शासक होऊ शकतो. त्याच्या हाती राज्य सुरक्षित राहू शकतं. तुला युधिष्ठिर राजा करायचा आहे म्हणून हे लढायचं आहे. धर्माचं राज्य आलं पाहिजे म्हणून हे युद्ध लढायचं आहे. आपल्यालाही तेच करायचंय. धर्माचं राज्य आलं म्हणून लढायचंय आणि ही लढाई बोटाची आहे. दाबायचंय, खटाखट 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 दाबायचंय. आमच्या लक्षातच येत नाही की आम्हाला काय करायचंय ते. असो, अर्जुनाची भयग्रस्त स्थिती काही संपलेली नाहीये. त्याच्या मनात असंख्य प्रश्न येत आहेत, असंख्य प्रश्न. आणि यात त्याला अजूनही एक भय वाटतंय आणि ते भय म्हणजे
वर्णसंकराचं, वर्ण संपण्याचं भय. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, वर्ण संपण्याचं भय वाटत वाटत आमच्या कितीतरी पिढ्यांचे वर्ण संपलेत, नेस्त नाबूद झालेत. 1948ला गांधी नावाच्या माणसाची हत्या भारतामध्ये झाली आणि त्यानंतर वंशविच्छेदाचा विडाच जणू काही लोकांनी उचलला. वंशविच्छेदाचा संपवा, एकदा संपवाच. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, मुंबई, पुणे, कितीतरी लोकांची घरं जाळल्या गेली. वंशविच्छेदाची तयारी होती. आणि नुसता वंशविच्छेद नाही, त्या वर्णातल्या स्त्रियांना आपलंसं करून घेऊन त्यांच्याकडून आपला वंश चालवायचा यासाठीची तयारी. कित्येकांना शिलभ्रष्ट केल्या गेलं. हे 1948ची गोष्ट सांगतो. हे एकटाच घडलं का? नाही, भारतात हीच गोष्ट काश्मीरमध्ये सुद्धा घडली. सारस्वत ब्राह्मणांच्या, काश्मीरी पंडितांच्या गावांमधून दौंड्या पिटवल्या गेल्या. अपनी औरतों को छोड़कर, प्रॉपर्टी को छोड़कर पुरुष निकल जाए, दौंड्या पिटवल्या गेल्या. सारस्वत ब्राह्मणांच्या स्त्रियांची इज्जत लुटली गेली. त्यांना रखेल म्हणून ठेवल्या गेलं. निर्मम हत्या करण्यात आली. वंशविच्छेदाची तयारी. काय होतं? वर्णसंकर करायचा. त्यांच्या उदरातून आपला वर्ण जन्माला घालायचा. आपला वर्ण जन्माला घालायचा. या भयानेच अनेकांनी सोडलं. या भयानेच. कारण अशी वर्णसंकराची आणि वंशविच्छेदाची भीती अर्जुनाला सुद्धा वाटत होती. अर्जुनाला सुद्धा. अर्जुन म्हणतोय, या युद्धामध्ये अनेक 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 योद्धे मारले जातील. किती? 11 अक्षहिणी सैन्य आहे. यातले काही अक्षहिणी योद्धे मारले गेले तर त्यांच्या वंशाचं पुढे काय? त्यांच्या वंशाचं पुढे काय? काय होणार त्यांचं? नको देवा, त्यांच्या विधवा स्त्रियांना पुढे कुणासोबत तरी संग करावा लागेल आणि वर्णसंकर होईल देवा. आणि हे वर्णसंकराचं पाप किती भयंकर असेल. नको देवा, हे असं करायलाच नकोय. भगवंत हसतात, म्हणतात, वेड्या अर्जुना, काय बोलतोयस तू? वर्णसंकराविषयी बोलतोयस? तू बोललं पाहिजे हे. अर्जुना, तुझ्या अख्ख्या परिवारात किती वेळेला वर्णसंकर झालाय रे? किती वेळेला वर्णसंकर झालाय? अरे महर्षी पाराशर आणि तुझ्या कुळातली ती मत्स्यगंधा, महाराज शंतनूची पत्नी, महर्षी पाराशर आणि मत्स्यगंधा यांच्या वर्णसंकरातून झालेल्या व्यासाचेच तर तुम्ही अपत्य आहात रे सगळे. तू सांगतोयस वर्णसंकराच्या विषयी मला? अरे कुंती अनेक देवांच्या आशीर्वादाने तिला लेकरं झाली रे. तुम्ही सगळे आहात ते. तो वर्णसंकर नव्हता तर काय होतं रे? अरे तुझा भाऊ भीम हिडिंबेशी विवाह करतो आणि त्याला घटोत्कच नावाचा मुलगा होतो. हा घटोत्कच वर्णसंकर नाही तर काय रे? अरे तुझी दुसरी आई माद्री, त्या माद्रीच्या 2 पुत्र आहेत, ते वर्णसंकर नाही तर काय रे? अरे तूच बघ अर्जुना, उलुपी नावाच्या एका राजकन्येशी तू विवाह केला आणि त्यापासून तुला झालेली पुत्रप्राप्ती हे वर्णसंकर नाही तर काय रे? अंबिका आणि अंबालिका या तुमच्या घरातल्या मोठ्या स्त्रिया, त्यांच्याकडून निर्माण झालेली अपत्य वर्णसंकर नाहीत तर काय रे? या सगळ्या वर्णसंकरातून तर तुझा जन्म झालाय अर्जुना. आणि या वर्णसंकराला तू घाबरतोयस. तुला या वर्णसंकराला घाबरण्याची गरज नाही. क्षत्रियांचा, तुझ्या कुळाचा वर्णसंकरातूनच विस्तार होत आला आहे आणि असा विस्तार होत राहतो अर्जुना. तू वर्णसंकराला घाबरू नकोस. नमस्कार.